तुळजाभवानीच्या चैत्री पौर्णिमा यात्रेला आजपासून सुरुवात। यात्रेदरम्यान तुळजाभवानी मंदिराचं मुख्य द्वार बंद, भाविकांना कुंभार गल्लीतून मंदिरामध्ये प्रवेश। 15 तारखेपर्यंत यात्रोत्सव रंगणार। टीव्ही, फ्रीज, स्मार्टफोन स्वस्त होण्याची शक्यता। चीनी उत्पादकांकडून भारताला 5% सूट देण्याचा प्रस्ताव। अमेरिकेसोबतच्या व्यापार युद्धामुळे चीनी उत्पादकांचा निर्णय। चीनच्या टॅरिफचा फटका टाळण्यासाठी ॲपल कंपनीनं भारतातून 600 टन आयफोन अमेरिकेत निर्यात केले। जवळपास 15 लाख आयफोन अमेरिकेत रवाना झाल्याची माहिती। नाशकात क्रिप्टोकरन्सीत गुंतवणुकीच्या नावाखाली 37 जणांची 81 लाखांची फसवणूक। सायबर पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये दुप्पट परतावा देण्याचा आमिष। पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी शिवाजीनगर, डेक्कन, मॉडेल कॉलनी परिसरातील पाणी पुरवठा विस्कळीत। वारजे जलकेंद्राच्या दुरुस्तीनंतरही अद्याप पाणी बंद। नागरिकांकडून नाराजी व्यक्त।